अमरावतीच्या दळणवळणाची जीवनवाहिनी समजला जाणारा आणि अनेक महिन्यांपासून मृत्यूचा सापळा बनलेला राजकमल रेल्वे उड्डाणपूल अखेर जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने या पुलाच्या पुनर्वसनासाठी 125 कोटी 37 लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून मुंबईच्या भत्ते असोसिएशन कंपनीने हे बांधकाम हाती घेतले आहे। गेल्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा खिळाविळा झालेला पूल तातडीने बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता। तेव्हापासून नागरिक या पुलाच्या कामासाठी चातकासारखी वाट पाहत होते। हे पाडण्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे काहीसे लांबणीवर पडले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संमतीपत्र मिळण्यास झालेला विलंब आणि पहिल्याच दिवशी जानित्रामध्ये आलेला बिघाड यामुळे दुपारपर्यंत काम रखडले होते। मात्र आता सर्व अडथळे दूर झाले असून झारखंड आणि मध्य प्रदेशातील अनुभवी मजूर या पुलाचा वरचा भाग हटवण्याचे काम युद्ध पातळीवर करत आहे। रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे आव्हान पेलले जात आहे। रेल्वेच्या हद्दीतील काम रेल्वे प्रशासन बघणार असून चढ उताराचे रस्ते बांधकाम विभाग तयार करणार आहे। मते असोसिएट्सचे कंत्राटदार राम मत्ते पर्यवेक्षक हिरालाल चव्हाण यांच्या देखरेखीखाली पुढच्या एका महिन्यात हा पूर्ण पूल इतिहास जमा होणार आहे।